बार्शी तालुक्यात गोरगरिबांच्या हक्काच्या रेशनवर डल्ला मारणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना बार्शी तालुका पोलिसांनी सापळा रचून तब्बल 4,690 किलो रेशनचा तांदूळ जप्त केला. या कारवाईत महिंद्रा मॅक्स पिकअपसह एकूण 8,98,230 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बार्शी सोलापूर रोडवरील सौंदर्य गावाजवळ सापळा रचण्यात आला. यावेळी MH13DQ 6184 क्रमांकाची महिंद्रा मॅक्स पिकअप अडवून तपासणी केली असता वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ आढळून आला. पोलिसांनी तात्काळ तांदूळ आणि वाहन जप्त करून तिघांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. हा तांदूळ नेमका कुठून आणण्यात आला आणि काळ्या बाजारात कोणाला विकला जाणार होता याचा सखोल तपास सुरू आहे.